योगाभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी आपण लक्षात ठेवूया. पहिली गोष्ट म्हणजे योगाभ्यास हा सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीनुसार आपल्याला करता येईल. परंतु त्यामध्ये जेवण केल्यानंतर 4 तासांनी, अल्पोपहार केल्यानंतर 1.5 तासांनी किंवा चहा कॉफी घेतल्यानंतर अर्ध्या तासांनी आपल्याला योगाभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे अंघोळ केल्यानंतर किंवा स्नान केल्यानंतर आपण अर्ध्या तासाने किंवा स्नानापूर्वी अर्धा तास अगोदर आपल्याला योगाभ्यास करता येतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण योगाभ्यास करत असताना आपापल्या कृतीनुसार यथाशक्ती आपण करावं. कारण प्रत्येकाच्या व्याधी, प्रत्येकाचा आपल्या शरीराचा जो भाग आहे तो वेगवेगळा असतो. प्रत्येकाला व्याधी वेगळी असते, प्रत्येकाची सवय वेगळी असते. याच्यासाठी आपल्याला आपापल्या कृतीनुसार यथाशक्ती आपल्याला झेपेल तेवढा आपण योगाभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. योगाभ्यास सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना सूचना की रोज आपण एक आसन आकाशवाणी बरोबर करणार आहोत. सुरुवातीला शरीर शिथिल व्यायाम करणार आहोत. सुरुवातीचा पूरक व्यायाम शरीरासाठी मानेचा शरीर शिथिल व्यायाम. 1 ला दोन्ही हात कमरेवर, मानेचा भाग ढिला सोडा, सैल सोडा. श्वास घ्या आणि श्वास सोडत हनवटी छातीकडे. 1 श्वास घेत मान सरळ. 2 श्वास सोडत हनवटी छताकडे, मान मागे. 1 श्वास घेत मान सरळ. 2 हनवटी छातीकडे. 1 श्वास सोडत मान ढिली सैल. श्वास घेत मान सरळ. हनवटी छताकडे. श्वास सोडत मान मागे. श्वास घेत मान सरळ. मानेचा दुसरा प्रकार करतोय आपण. 1 ला श्वास सोडत उजवा कान उजव्या खांद्याकडं. 1 श्वास घेत सावकाश मान सरळ. डावा कान डाव्या खांद्याकडं. श्वास सोडत. 1 श्वास घेत मान सरळ. दुसरी बाजू. 1 श्वास सोडत, श्वास घेत मान सरळ. 1 श्वास सोडत, श्वास घेत मान सरळ. आता आपण तिसरा प्रकार करणार आहोत. मान खांद्याच्या रेषेत वळवायच्या उजव्या बाजूला. श्वास सोडत. 1 श्वास घेत मान सरळ. दुसरी बाजू. श्वास सोडत. 1 श्वास घेत मान सरळ. आणि एक आवर्तन. श्वास सोडत. 1 मान ढिली सैल. श्वास घेत मान सरळ. दुसरी बाजू. 1 श्वास सोडत, श्वास घेत मान सरळ. मानेचा शेवटचा शरीर शिथिल पूरक व्यायाम. हनवटी छातीकडे, मानेचं चक्र. उजव्या बाजूकडून मान ढिली सैल. मान कुठेही आवळून धरू नका. हनवटी छातीकडे. सावकाश उजव्या बाजूनी गोल मान फिरवा. मान ढिली ठेवा, सैल ठेवा. दुसरं चक्र. 2 हनवटी छातीपाशी आले की थांबा. आता उलट दिशेनी 2 चक्र. 1 2 मान हनवटी
स्वस्थ शरीर, हनवटी सरळ घ्या, मान सरळ करा, दोन्ही हात मांडीपाशी. इथं मानेचा पूरक व्यायाम आपला संपलेला आहे. आता आपण पुढचा पूरक व्यायाम करणार आहोत. खांद्यासाठीचा पूरक व्यायाम. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत श्वास घेत एक, हळू 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 दोन्ही हात वरच्या दिशेला, दंड कानापाशी, शरीर वरच्या दिशेला खेचा. श्वास सोडत दोन्ही हात हळुवारपणे बाजूला, हळूहळू हात मांडीकडे. दुसरा आवर्तन एक, श्वास घेत घेत दंड कानापाशी, संपूर्ण शरीर वरच्या दिशेने खेचा. श्वसन चालू ठेवा. श्वास सोडत हळुवारपणे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हळूहळू श्वास सोडत सोडत दोन्ही हात मांडीकडे. आता आपण पुढचा प्रकार करतोय खांद्यासाठी. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हळुवारपणे दोन्ही हाताची बोट, उजवा हाताची बोट उजव्या खांद्यावर, डाव्या हाताची बोटे डाव्या खांद्यावर. हाताचे कोपरे समोर घ्या, खांदे ढिले सै. श्वास घेत वरच्या दिशेने एक, श्वास सोडत हळूहळू मागे. दुसरा आवर्तन एक, श्वास घेत श्वास सोडत मागून खाली दोन. आता उलट दिशेने श्वास घेत उलट दिशेने एक, श्वास सोडत पुढच्या दिशेने दोन. एक, दोन. सावकाश हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, कमरेला, पाठीच्या कण्याला, मानेला पीळ देणार आहोत. उजवा हात डाव्या खांद्याकडे एक, कमरेतनं, पाठीच्या कण्यातनं, मानेतनं पूर्ण वळा. श्वास घेत सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. दुसरी बाजू एक, पाठीच्या कण्याला, मानेला, कमरेला पूर्ण पीळ पडलाय याची जाणीव. श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आणि एक आवर्तन एक, पूर्ण वळा, दोन. दुसरी बाजू एक, दोन. सावकाश श्वास सोडत हात मांडीकडे, स्वस्थ शरीर, दोन्ही पाय एकमेकाच्या जवळ. शेवटचा शरीर शिथिल व्यायाम गुडघ्यासाठी. दोन्ही हात समोर, दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्या. खुर्चीत बसल्याची स्थिती. श्वास घ्या, श्वास सोडत खाली एक, श्वास घेत दोन, श्वास सोडत एक, श्वास घेत दोन. हात मांडीकडे, स्वस्थ शरीर.